सांगली शहरातील टिळक चौकात एका मध्यधुंद कार चालकानं हिट अँड रनचा थरार घडवत 14 ते 15 जणांना जखमी केलंय। या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। सर्व जखमींना तातडीनं सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। यामध्ये 6 पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मध्यधुंद चालकाला पकडून त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले। घटनेनंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। सुदैवाने कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नसल्याचं पोलिसांनी सांगितले। सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिकमध्ये घुसली। त्यामुळं वाहतुकीचा पण एकदम बोजवारा उडाला। नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना। त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण जिकडीला तिथं स्टॉप झाली। अशाही परिस्थितीमध्ये तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। आता सगळ्यांना आम्ही स्वतः तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे। महोत्सव चालू असताना मला टिळक चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता। मी आणि माझ्यासोबत निसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला डॅश दिली। साधारण एक 14-15 लोक असतील। पटेल चौक मार्गे गणपती मंदिर मार्गे टिळक चौकडे येत होता। गर्दी होती। हा, तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमागून धडक। माझ्या बरोबर एक LPN मॅडम होत्या, निसर्डे मॅडम म्हणून ते होते। हा, जखम जरा